थांबलाय. करंडकापर्यंत पोहोचण्याचा हा महत्वपूर्ण सामना काय घडेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षिका आहे. सिंगल मिळतीये. सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून एक धाव आली आणि एक धावेने धावफलक सरसवलं. एक या अंकावरती पहिला चेंडू आणि एक सिंगल आली आहे. बॅटल रंगलाय. सेमीफायनल क्रमांक 1. प्रेक्षकांची खचाखच गर्दी. व्यासपीठावरती मान्यवर मंडळी. सकाळपासून मान्यवर मंडळींची रेलचेल. क्रिकेटचा पूर्ण आस्वाद घेतला जातोय या आजच्या दिवसामध्ये. लेफ्ट हँडर बॅटर इथे मात्र आपण पाहतोय अपील केली होती. सिंगल घेतली आहे. लेग बाईचा इशारा येईल. दोन्ही अंकावरती धावसंख्या असेल. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू आहे. लढत करायची आहे. याच्यात जो जिंकेल तो टॉप 2 मध्ये दाखल होईल. सेमीफायनल क्रमांक 1 लढत सुरू आहे. शिंबडी आणि इथे कुळगर टीम पाहतोय. दोन चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण केलंय. चेंडूमध्ये ट्रॅव्हल. सचिन कॉलिंग नाहीये. कॉलिंग फसली आहे. तिथे कॉलिंगची कमतरता. कॅच कॉलिंग निवृत्तीकडे होता. सचिनने बॅकअप दाखवायचा होता. कॉलिंग चुकली. संधी होती. विकेट मिळाली असती सुरेशला. युके टायगर्स घाटकोपर सारखी स्पर्धा खेळतोय. सिद्धार्थनगर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळतोय. ओपन टेनिसमध्ये खेळणारा हा कोळगर गावचा सितारा सुरेश शिंदे. मात्र दुसऱ्या बाजूला संजय साळुंके ज्याच्याकडे अनुभव आहे. पूर्ण अभ्यास आहे. परंतु या मॅचमध्ये 100% द्यावं लागेल. फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक असेल. एक सिंगल की 4 येत आहेत. धावा झाल्यात त्या मात्र 8 अंकावरती. आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाला. कॅच होता. सचिनने कॉल करणं गरजेचं होतं. निवृत्ती अगोदर चेंडूपर्यंत आला होता. कॉलिंग फसली. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावा इथे आल्या त्या मात्र 4 म्हणजे मोबदला मिळाला शेंबडी संघाला. 8 अंकावरती. कोणत्याही गड्याचं पतन नाही आहे. फुल्यांचा चेंडू होता. फील्ड चांगली. थ्रो देखील चांगला. सिंगल देऊन जाईल. एक सिंगल येते. धावा झाल्यात त्या मात्र 9 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती 2. तिसऱ्या चेंडूवरती 4. चौथ्या चेंडूवरती सिंगल येते. पहिला सिंगल. दुसरा लेग बाईज. नंतर 2. नंतर 4. नंतर सिंगल. एफर्ट दिलाय. क्वालिटी क्रिकेट दाखवावा लागेल दोन्ही संघांना. सामना सहजासहजी जिंकता येणार नाही आहे. कोळगर संघ आणि दुसऱ्या बाजूला शेंबडी संघ. स्वतः आयोजक अक्षय असेल स्ट्राईक झोनवरती. क्रिकेट आहे. वन हँड गॅदर करण्याचा प्रयत्न. चेंडू येईल सीमारेषेला. इथे पार करेल. येतील 4 चौकार. धावा झाल्यात त्या मात्र 12 धावा. 13 धावा. पहिलं षटक शेंबडी संघ लिडिंग केले या षटकामध्ये. धावा आल्या त्या मात्र 13. वन हँड गॅदर करण्याचा प्रयत्न. मागे यायचं होतं. कॅच मिळाला असता. 4 अडवल्या असत्या पण जागेवरून घेण्याचा प्रयत्न. टीम मीटिंग नकोय. जास्त वेळ दौडू नका. अद्याप मॅच आहेत. बॅलन्स चला विनंती आहे फास्ट करा. धावा आल्या त्या मात्र 13 रन्स. 13 धावसंख्या. लिडिंग केली जाते आता मात्र शेंबडी संघाकडनं. निवृत्ती शिंदे सेकंड क्रमांकाचं षटक. धावा जमाव्या लागतील 40-45 कारण समोर देखील कुळगर संघ. सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे हे बॅटर आहेत अपोजिट. त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. तर सज्ज राहायचे. यानंतरची मॅच असेल फळणी आणि चोरगे उमरी. आपण देखील सज्ज राहा. इथे मात्र अक्रॉस द बॅट खेळलाय संजय स्क्वेअर लेग रिजनला. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल येईल. धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 14 धावा. एफर्ट दिलाय संजय आणि अक्षय ही जोडी. मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती शिंदे. क्रिकेट खेळलं बराच काळ. क्रिकेटला दिला आपल्या गावासाठी संघासाठी आपल्या नावासाठी. तदनंतर
समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, याही देखील व्यक्तिमत्वाने आणि चांगली सुधारणा यांच्या माध्यमातून एफर्ट दिला जातोय. लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय साळुंखे, इथे संधी आहे धावबादची आणि फसलंय गणित. धावबाद होईल, इथे बाद होईल. अक्षय आणि संजय मध्ये कॉलिंग चुकली, विकेट सॅक्रिफाईस केले, खिंडार पडली, पहिल्या गाड्याचं पतन झालंय. 14 या अंकावरती ब्रेक थ्रू मिळवलाय, कंट्रोल होईल आता मॅच वरती. ही गरज नव्हती, कॉलिंग चुकली, धावला गेला, लक्ष नव्हतं अक्षयचं आणि दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग. निराश झाल्यात, जावं लागेल, पर्यायच नाहीये. न्यू बॅटर दिनेश, आत्ता कंट्रोल करावा लागेल कोळगर टीमला. मॅच हातात आली आहे, एक गडी बाद झालाय, धावा झाल्यात त्या मात्र 14 धावा, 14 रन्स आपण पाहतोय. सुरेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला दुसरं षटक आता हाताळतोय निवृत्ती शिंदे. अनुभव आहे, अनुभव पणाला लावावा लागेल. ही मॅच महत्वाची, याच्यात जिंकला तर टॉप 2 मध्ये जाल. करंडक समसमता आहे, करंडक जिंकायचा असेल मेहनत करावी लागेल. शॉर्ट चेंडू दिलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल की वन बाउन्स येईल. 4 चूक केली आहे. एवढा शॉर्ट चेंडू देणार तर तुम्हाला 4 आणि 6च मिळणार. खूपच शॉर्ट चेंडू होता. डावखुरा फलंदाज आहे, डावखुऱ्या फलंदाजाला निसर्गाची साथ देखील असते. चेंडू पाहिजे का? चला चेंडू द्या. धाबा झाल्यात त्या मात्र 18 धाबा, 18 रन्स. भारताच्या सौरव गांगुलीला पाहू शकाल, भारताच्या युवराज सिंगला आपण पाहिलं, ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलक्रिस्टला पाहिलं, कुमार संगकाराला आपण पाहिलं श्रीलंकेच्या. हे सर्व डावखुरे फलंदाज. डावखुऱ्या फलंदाजाला निसर्गाची साथ असते. इथे आपण पाहतोय शॉर्ट चेंडू टाकला आणि 4 मिळवल्या, ब्रेक थ्रू मिळवून दिला. धाबा झाल्या त्या 18 धाबा, 18 रन्स. फुलेंचा चेंडू, इथे सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून धाबा आल्या त्या मात्र एक सिंगल येते आणि वीस धाबा. इथे मात्र आपण पाहतोय धाबा इथे घेतल्या जात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर धाबा जोडल्या जातील. 22 धाबा, 22 रन्स. 22 धाबा येतील धावफलकावरती. सिंगल डबलनी बिघडणार नाहीये. 4 आले ना, तिथे थोडंसं निवृत्तीने थोडंसं निराश केलं संघाला. शॉर्ट चेंडू होता. दिनेश खेळतोय, इथे चेंडूवरती येईल कमलेश. दुसऱ्या धावेची संधी नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कर्णधार पद बाजूला केल्यानंतर चांगली सुधारणा झाली आहे कमलेश यांच्यामध्ये. दडपण होतं कर्णधार असताना, आता मात्र दडपण निघून गेलंय. एफर्ट मिळाला, बोनस मिळाला, धावसंख्या अडवली आहे. षटकाची इथे मात्र आपण पाहतोय धाबा झाल्यात त्या मात्र आपण पाहिल्यात तर 23 धाबा, 23 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. 23 धाबा. 5 चेंडू, एक वाईड होता. पहिला चेंडू सिंगल, दुसरा वाईड, तिसऱ्यावरती 4, चौथ्यावरती सिंगल, पाचव्यावरती 2 आणि एक 6व्यावरती सिंगल. वाईड मायनस केला. 5 चेंडू, धाबा झाले ते 23 रनचा पण पाहतोय. सिंगल बॅलन्स आहे. इथे बॅटे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 4 अडवल्या, सिंगलच येईल. धाबा झाल्या त्या 24 धाबा, 24 रन. स्ट्राईक ठेवली जाते अक्षयकडे. 2 षटकांची सांगता. धाबा झाल्या त्या 24. 6 चेंडूमध्ये जितक्या कमी धाबा देतील तेवढं बेटर राहील कोळगर संघाला. स्वतः आयोजक आहेत. टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल, कारण एखादी स्पर्धा भरवायची खर्चिक बाब असते. आर्थिकदृष्ट्या खूप मेहनत करावी लागते.
टॉप 2 मध्ये गेलात प्राईज आलं तर ते दडपण थोडं कमी होतं, तो प्लस पॉईंट असतो. त्यामुळे स्वतःच्या आयोजनामध्ये पारितोषिकामध्ये जाणं खूप महत्त्वाचं. तो प्रयत्न असेल शेंबडी संघाचा, परंतु एफर्ट द्यावा लागेल कोळगर टीमला. संजय बाद झाला, दिनेश नॉनस्ट्राईक एंड करती, संजय बाद झाला, अक्षय साळुंके स्ट्राईक एंड वरती. सुनील इथे मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. या गोलंदाजाला लय सापडली तर मॅचमध्ये कमबॅक करून देईल. मात्र अक्षय साळुंके डावखुरा फलंदाज पूर्ण लयामध्ये आहे, त्याला स्टॉप करावं लागेल. अग्निपरीक्षा असेल सुनीलसाठी. इथे मात्र शेवटच्या टप्प्यातली मॅच सेमीफायनल क्रमांक 1. पहिले मॅचेस खेळताना एवढं दडपण नसतं जितकं दडपण सेमीफायनलच्या मॅचमध्ये असतं, कारण त्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहात, म्हणजे ही मॅच इम्पॉर्टंट. पहिला चेंडू वाईड. इथे मात्र अतिरिक्त धाव. हे लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड जे कॉम्बिनेशन आहे हे गोलंदाजाला टॉर्चर करतं. आणि दुसऱ्या बाजूनं फील्ड परिवर्तन करा, राईट हँडेड गेला की अजून फील्ड परिवर्तन करा, लेफ्ट हँडेड गेला की परिवर्तन करा, हे डोकेदुखी असते. आणि त्यामुळे हे कॉम्बिनेशन प्लस पॉईंट असतो. शॉर्ट चेंडू दिलाय, भिरकावलाय चेंडूला. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला दमदार 6. मी पहिलंच म्हटलं इन्फॉर्म आहे, लयात आहे, सुरात आहे. सुनील शॉर्ट चेंडू केलाय, पेनल्टी मिळेल. धावा झाल्या त्या मात्र धावपालकावरती, त्या मात्र आल्या त्या 28 धावा झाल्या त्या 31 धावा, 31 रन्स. ज्या पद्धतीनं शॉर्ट चेंडू टाकलाय, डावखुरा फलंदाज आहे, शॉर्ट चेंडू टाकला तर तुम्हाला 6 किंवा 4च मिळणार. शेंबडी संघाचा बकासूर. इथे मात्र धावा झाल्या त्या 31 धावा. डोकेदुखी ठरेल, डोकेदुखी ठरेल. संजय जरी गेला तरी आता मात्र संजयला काही पश्चातापाची आवश्यकता नसेल, जागा भरली आहे अक्षयने. याच अँगलनी गोलंदाजी करायची होती, 6 अंक वाचले असते. सिंगल डबलनी फरक नाही, थ्रो परफेक्ट जाईल आणि 2 धावा. 2 धावांनी धावफलकावरती धाव आल्या 33 धावा, 33 रन्स आपण पाहतोय. एक शॉर्ट चेंडू तुम्हाला पेनल्टी देऊन गेला. यापूर्वी निवृत्तीला फटका पडला होता, सावध व्हायचं होतं सुनीलला, परंतु तीच चूक केली. आता मात्र योग्य पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. चुका केल्यात परंतु त्या महाग देखील ठरतील, परंतु ठीक आहे, वापसी देखील करताय. यस, एक्सिलेंट, गुड डिलिव्हरी. संधी आहे, अक्षय येईल बॅक टू पॅव्हेलियन. काय चूक झाली सुनीलची. षटक क्रमांक शेवटचा आणि पहिल्या चेंडूवरती 6 मिळाला. शॉर्ट चेंडू केला तुम्ही, त्या 6 अंक खूप मोबदला देऊन गेलाय, कारण 3 षटकांमध्ये धावसंख्या जी हवी होती 30 क्रॉस ती झाली आहे. धावा झाल्यात त्या मात्र 33 धावा, म्हणजे त्या 6 अंक मायनस केला असता तर 30च्या आत धावसंख्या राहिली असती. तुम्ही चूक केली आणि तो बोनस देऊन गेली शेंबडी संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये सुनील साळुंके. या अँगलनी गोलंदाजी केली असती, अक्षय थोडासा बॅकफुटवर राहिला असता. हा मायनस पॉईंट ठरला कोळगर टीमचा. शॉर्ट चेंडू निवृत्तीने केला, फटका मिळाला. आता शॉर्ट चेंडू मागे सुनीलने केला, 6 अंक आला. आता मात्र कमबॅक केलंय. पुढे सरसावलाय, चेंडूला धाडलंय गॅप मध्ये, 1 बाउंस जाईल. 4 आल्या पाऊली इथे फटका खेळलाय. का पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास फटा सातारा अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता ठरलाय शेंबडी संघ. JMDCC शेंबडी दाखवून दिलंय या मॅच मध्ये. का ठरलाय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता. कंबर कसावी लागेल कोळगर संघाला. धावांचा आलेख पुढे सरकलाय, 37. पकड निर्माण केली इथे शेंबडी टीमने. आता पूर्ण मॅच असेल ती सचिन आणि सुरेश वरती. फुलटॉस स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे मात्र पाहतोय दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा येतील. धावा झाल्यात त्या मात्र धावफलकावरती 39. चेंडू शिल्लक असतील षटकातील. 1 चेंडू
शेवटचा चेंडू डॉट किंवा एक सिंगलच द्यावी लागेल. 18-41 18-40 जमवू शकता कोळगर टीम. सचिन आणि सुरेश वरती दावेदारी असेल. मॅच आहे, मॅच दोन्ही बाजूला आहे. पहिलं सत्र आहे. इथे खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते, मिसफिल्ड केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट. वॉच अँड वेटची ही संकल्पना नडली आहे. चेंडू सटकलाय परंतु तुम्ही दुसऱ्यांदा गॅदर करा, लगेच थ्रो करा. तुम्ही पाहत राहिलात, तिथे उशीर केलात आणि धावा आल्यात त्या मात्र 3 धावा. 42 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. दत्ताराम साळुंके, विजयजी साळुंके, संजयजी साळुंके यांचं शुभागमन झालं. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं आपल्याच स्पर्धेमध्ये जन्नी देवी चषक 2023 या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. सर्व मंडळींचं स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती. जन्नी देवी चषक 2023 इथे मात्र पाहतोय बॅटल रंगले. सेमीफायनल क्रमांक मॅच पूर्णतः डिपेंड करेल. संजय साळुंकेनी इथे मात्र पकड निर्माण केले. मात्र सुरेश आणि सचिन शिंदे, लेजंड क्रिकेटर विजय साळुंके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. दत्ताराम साळुंके, विजयजी साळुंके, संजयजी साळुंके सर्व मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून फळणी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चोरगे उमरी. टॉस वॉस मध्ये या, मी मगाशीच अनाऊन्स केलं. दत्ताराम साळुंके यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. विनंती असेल जा आपण नाणेफेकीसाठी. चला कोरगळ संघ थोडस सहकार्य करा कृपया. चोरगी उमरी संघाचे संघनायक आणि फळणी संघाचे संघनायक कृपया आपण टॉस साठी या. शिमडेगावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय दत्ताराम दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 जो जिंकेल तो फायनल मध्ये नक्कीच प्रवास करेल. फळणी संघाचे संघनायक कॉल करतील आणि काटा आलाय. नक्कीच नाणेफेकीचं कौल चोरगी उमरी संघाच्या पक्षामध्ये गेलाय. ही महत्वपूर्ण मॅच असेल या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये आपला कॉल काय असेल? आम्ही पहिलं बल्लेबाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच फलंदाजी करण्याचा आपण निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी फळणी संघाला. फळणी संघ आपण गोलंदाजी करत असताना चोरगी उमरी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपणास फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करत असताना समोर आपण पाहतोय फळणी संघ यांच्याकडे मध्ये देखील क्षमता आहे. चांगला खेळ यांच्या माध्यमातून राहिलाय. आपण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 30+ करायचा प्रयत्न नक्की करू. नक्कीच आपणास दोघांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर दत्ताराम साळुंके मी आपणास विनंती करतो या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी आपण 2 मिनिटं बोलायचं आहे. सर्वांचा आभार. आणि आज ह्या शेंबडी गावाच्या माध्यमातून जी इथे स्पर्धा भरवली ते खूप सकाळपासून मी टीव्हीवरती बघताय. खूप उत्तमरित्या चाललंय सगळं काय. स्पर्धेचं नियोजन म्हणा किंवा समालोचन हे खूप प्रकारे चाललंय. आता रिझल्ट सर्वांच्या समोरच आहे. सर्वांना धन्यवाद मनापासून. सर्वांचे आभार. आयोजकांचे सर्वांचं सर्व टीमचे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपणास विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती असं नसतं. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1चा थरा रंगला जातोय. मी त्या दरम्यान थांबतो. थँक्यू सो मच. पहिला चेंडू इथे क्षेत्ररक्षण चांगलं सिंगल आली आहे. निराश झालाय सचिन आणि सुरेश.
लिजेंड क्रिकेटर विजयजी साळुंके सामन्याचा आनंद घेताना मुख्य व्यासपीठावरून मार्जी कर्णधार शेंबडी संघाचे एक गोड व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व आणि मुख्य व्यासपीठावरून सामन्याचा आनंद लुटताना सेमीफायनलचा थरार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 सुरेश शिंदे चांगली गोलंदाजी टपले सिस्टीमचा वापर केलाय. 2 धाबा आल्या सिंगल आणि धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 2 धाबा इथपर्यंत येऊन ठेपलंय. डबल साब येते चांगलं क्रिकेट सेमीफायनल क्रमांक 1 प्रदीप चर्चा होईल. मॅच मात्र आयोजक नक्कीच प्रयत्न करतील घुसखोरी करण्याचा. फलंदाजी चांगली झाली आहे गोलंदाजी महत्वाची. इथे गॅपमध्ये ढकललाय क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू तोपर्यंत काय घडतंय 4 येतील चौकार धाबा आल्या 6. ही जोडी महत्वाची असेल कोळगर संघासाठी. ही जोडी जितका काळ मैदानावरती थांबेल तितका काळ डोकेदुखी ठरेल ती मात्र शेंबडी संघाला. दीपक साळुंगे कॉमेडी मॅन मैदानामध्ये गिरकी घेत आहेत. कसा चेंडू पकडायचा होता ॲक्शन करून दाखवत आहेत. धावा आल्यात त्या मात्र 6. इथे मात्र आपण पाहतोय टोटल धाबा 6 सांघिक धावसंख्या 6 आली आहे. चेंडू झालेत आतापर्यंत 3. 43 धाबा एफर्ट द्यावा लागेल. आडव्या बॅटनं खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक सिंगल येते. संजय आहे दुसऱ्या धाब्याला नकार दिलाय सिंगल येते. धाबा झाल्या त्या मात्र 7 धाबा. अटॅकिंग क्रिकेट अद्याप शांत आहेत. ही जोडी माहिती आहे कोळगर टीमला शेंबडी टीमला देखील माहिती आहे. ही जोडी जर थांबली मॅचला रंगत येईल. धावा झाले त्या 7 धावा. 7 रन्स आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सिंगल येते. क्षेत्ररक्षण चांगलं सिंगलच्या माध्यमातून धावा आल्या त्या मात्र 8 धावा. 8 धावा आल्या. 1 4 किंवा 6 ला किंवा 2 जरी आल्या तरी मॅच बॅलन्स होईल. टक्कर चांगली होईल. 12-33 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. धाबा झाल्यात त्या 8. सचिन स्ट्राईक एंडवरती दिनेशला मानावं लागेल. निवृत्ती आपण पाहतोय. बॅट आहे जिथे मात्र आपण पाहिलं एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाल्यात त्या मात्र 9 धाबा. स्ट्रॅटेजी काय आहे प्लॅनिंग काय आहे. धाबा 9 आलेत. आता मात्र आपण पाहिलं चेंडू शिल्लक असतील. 12 जिंकण्यासाठी गरज आहे. तुमचं लॅपटॉप आम्हाला लगेच सांगेल त्या पद्धतीने लगेच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. 12-34 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. प्रति षटक 17 धाव्यांची सरासरी. एका षटकामध्ये जर 20 आल्या तर मॅच थोडीशी जवळीक साधेल. ज्या पद्धतीनं इथे सुरू झाले संघर्ष. निवृत्ती आहे स्ट्राईक एंडवरती 9 स्ट्राईक एंडवरती सुरेश. स्ट्रॅटेजी बदलली की काय. सचिन सुरेशची जोडी सलामीला जाणं गरजेचं होतं परंतु चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. बदल पाहिले आपण कोळगर संघाकडून. आता समीकरण आले 12-34. न्यू गोलंदाज अमोल साळुंखे पहिलं षटक हाताळलं. दिनेश साळुंखेनं चांगलं षटक हाताळलंय. शॉर्ट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय येथील धाबा 4 धाबा. धाबा झाल्या त्या मात्र 13. अटॅकिंग क्रिकेट तर धाबा आल्या त्या मात्र इथे मात्र जर आपण पाहिलं तर 13 धाबा. 13 रन्स आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. अनुभवी खेळाडू गॅपमध्ये ढकललाय. सामना अजून संपलेला नाहीये. सामना संपणारी नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत रणशिंग फुंकले. आग लागली. सुरुवात झाली. वनवा भडकेल दोन्ही बाजूनं आणि 4 मिळवल्या. आता खरी कसोटी असेल अमोलची. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 4 मिळवलेत. दडपण असेल अमोलवर. पुढे सरकलाय. बॅटेज आहे. कॅच घेतोय. जबरदस्त कॅच. निवृत्ती येईल. न्यू बॅटर इथे जाईल तो मात्र सचिन.
एफर्ट दिलाय. धावा झाल्या त्या 13. थांबून चेंडू येतोय. थोडासा कट केला होता. शॉर्ट पॉइंटला तुम्हाला खेळायचं होतं. बॅटेज लागली. वरची कडा घेतली आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. रनअप घेतला. कॅच विसावला गेला. कधी कधी कॅच हातात नसतात, कॅच घ्याव्या लागतात. ते प्रात्यक्षिक मैदानामध्ये शेंबडी संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. समीर साळुंकेच्या माध्यमातून कौतुक असेल. इथे मात्र आपण पाहतोय धावा झाले त्या 13. सचिन शिंदे एकतर्फी सामना फिरवण्याची कुवत. सुरेश शिंदे एकतर्फा सामना फिरवण्याची कुवत. सलामीला ही जोडी जाणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये 12-15 धावा आल्या असत्या, परंतु काय प्लॅन्स असतील, काय चेंजेस ते फक्त कोळगर संघाला ज्ञात असतील. अमोल शॉर्ट चेंडू दिलाय. टपली सिस्टीमचा वापर केलाय. प्रयत्न चांगला. एफर्ट दिलाय. दुसरी धाव. एक्सिलेंट क्रिकेट. फलंदाजाची काही चूक नाहीये. मेहनत तर केली, दुसऱ्या बाजूने डबल मेहनत केली. 6 अंक वाचवला. 4 धावा वाचवल्या. धावा झाल्या त्या मात्र इथे 15 धावा, 15 रन्स. आक्रमण सुरू. प्रयत्न चांगला होता. काय एफर्ट दिला. 4 धावा नक्कीच वाचवल्या. इथे यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. आपण पाहतोय विजयजी साळुंके लेजंड क्रिकेटर, शेंबडी संघाचं कर्णधारपद भूषवलं, नेतृत्व भूषवलं आणि आज स्वतःच्याच आयोजनार्थ इथे मुख्य व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेताना एफर्ट दिलाय, परंतु सामना संपलेला नाहीये. चांगलं क्रिकेट. थोडासा घाबरलाय की दडपण आलंय. न्यात असेल. रनअप चुकला. अमोल. धावा झाले त्या मात्र 15. चेंडू उरलेत या षटकातील आपण पाहिलेत तर 2 चेंडू. या 2 मध्ये 1-6, 1-4 किंवा 2-6 आले तर मॅचला रंगत येईल प्रेक्षकांसाठी. सचिन बॅटच्या टप्प्यात घेतलंय. चेंडूला गॅप आहे का. क्षेत्ररक्षक जाईल आणि 4 येतील. धावा झाल्या त्या मात्र 19. मी म्हटलं 4 किंवा 6. मॅच मध्ये टर्न कधी आलाय तिथे 6 वाचवला त्या खेळाडूने. 4 अंक वाचवला सुनील साळुंके. मी कौतुक करून जाईल. काय एफर्ट दिला, काय मेहनत घेतली. नक्कीच 6 होता. ट्राय केला त्याने, प्रयत्न केला. आता या चेंडूवरती विकेट आली तर मॅच जाईल शेंबडी संघाकडे आणि 4 किंवा 6 आला तर मॅच 50-50 राहील कोळगर संघाकडे. हा चेंडू महत्वाचा. समोर असेल सचिन. एफर्ट द्यावाच लागेल संघासाठी. बॅकफूट वरती आला. चेंडू चांगला होता. शफल व्हायचं होतं, तो बॅकफूट वर आलाय. डाव्या स्टिक कडे आलाय. धावा झाल्यात त्या मात्र आपण पाहिल्यात तर 19. डाव्या स्टिक कडे आला. फुटवरचा वापर करून शफल झाला असता. पॉइंटला ढकलला असता 4 मिळाल्या असत्या. कव्हरला ढकलला असता 4 मिळाल्या असत्या. ही चूक केली. डॉट चेंडू. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24. अद्याप मॅच आहे. मॅच संपलेली नाहीये. फास्ट करा, जास्त वेळ दौडू नका. सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर अंतिम मेगा फायनल. 6-24. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू. पहिल्या षटकाला सचिनला पुढे घ्यायचं होतं. निवृत्तीला धाडलं. डिफेन्स क्रिकेटर आणि हिटर क्रिकेटर, परंतु आलेख होता 44चा. त्यामुळे तुम्हाला मात्र ते गणित आखायचं होतं. 43चा आलेख होता. 18 चेंडू 43. हा फॉर्मॅट 2 हिटरच पाठवायचे होते. तिथे पहिलं पॉवर प्लेचं षटक 9च आल्या. तिथे 13-15 असत्या. आता मग 6-18, 6-16 हे समीकरण राहिलं असतं कोळगर संघाला, परंतु वैभव साळुंके आणि सुरेश स्ट्राईक एंड वरती. पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिले. समालोचन कक्षाला, मुख्य व्यासपीठाला सलामी दिली. येथील या चेंडूवरती 6 धावा. दर्जेदार दमदार 6. 5-18. मॅच रंगली. ठिणगी पडली. आग लागली. वनवा पेटलाय. 5-18चं समीकरण. आग लावणं आमचं काम, खेळ करणं तुमचं काम. 5 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा 5 चेंडू. काय क्रिकेट आहे इथे. दमदार खेळी. वैभव दडपणाखाली. वैभवला मेहनत करावी लागेल.
गायडन्स केलं जातंय दीपककडनं, गायडन्स होईल दिनेशकडनं, परंतु काय घडेल. हा डिटर फलंदाज ऑप्टिकच्या बाहेरच्या चेंडूला टपली दिली आहे. मिसफिल्ड होणं खूप महागडे ठरेल. इथे वाईड चेंडू गेला असता, चूक झाली. आता निराश होतोय सुरेश. एक्स्ट्रा चेंडू मिळाला असता, धाव मिळाली असती. समीकरण आलंय 4-16. हा चेंडू मॅच घेऊन जाईल. हा चेंडू डॉट आला, विकेट आली तर मॅच जाईल शेंबडी संघाकडे. हा चेंडू 4-6 आला, मॅच जाईल कोळगर संघाकडे. सेमीफायनल क्रमांक 1. पश्चाताप आहे, परंतु का खेळतो युको टायगर्स. सिद्धार्थनगर प्रीमियर लीग ओपन टेनिस का खेळतो हे दाखवावं लागेल या टेनिस बॉल क्रिकेट पश्चिम जावली असोसिएशनला. 4-16 फुलटॉस आहे. चेंडूला उंची दिले, लॅफ्ट केलाय, स्वीट साऊंड. येतील 6. 3-10चं समीकरण. 3 चेंडू 10 धावा, 3 चेंडू. पहिलाच म्हटला दडपण असेल, गायडन केलं जातंय वारंवार दीपक कडनं. 3-10चं समीकरण. युके टायगर सारखी स्पर्धा खेळतोय, सिद्धार्थनगर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळतोय. सातारा आयकॉन डिस्ट्रिक्ट आयकॉन ठरला जातोय KSK प्रीमियर लीग मध्ये. कोळगर संघाकडनं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील हा सितारा दीपक होप्स देतोय वैभवला. रिलॅक्स घे. 3 चेंडू 10 धावा. दडपण आहे, दडपणाखाली खेळलं जातंय. पुढे सरसावलाय. या चेंडूवरती आणखीन एक डीप लॉंग आणला. येतील 6 धावा. दमदार खेळी. पूर्ण दडपण आलंय. एक जबरदस्त एफर्ट दिलाय. फूल मांगोगे तो गुलदस्ता देंगे, फूल मांगोगे तो गुलदस्ता देंगे, खराब गेंद डालोगे तो 4 छक्का लगाएंगे. खराब चेंडू, खराब खेळी, चूक झाली आहे. 2-4चं समीकरण. एवढा होप्स दिलाय, टीम एवढी समजावते, दिनेश सांगतोय होप्स दिला जातोय, परंतु माइंड टॉर्चर झालंय. सुरेश शिंदे बॅटल रंगलंय. दीपक समजावतोय, सुनील समजावतोय, दिनेश सारखा गोलंदाज समजावतोय. 2-4 दडपण आहे दोन्ही बाजूला. जितकं दडपण वैभववर आहे तितकं दडपण सुरेशवर आहे. एकतर्फी लढत नाहीये. भिंतीवर लावलेल्या घोड्याचे चित्र पाहून चालत नसते. सूर्योदया आधी उठून सकाळी कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 4. दडपण बॅटरवरती, दडपण गोलंदाजावरती, दडपण या खेळाडूंवरती. 2-4चं समीकरण. सामना आणलाय, जिंकवावा लागेल. बॉलर की बॅटर. शॉर्ट चेंडू केलाय, चेंडूला धाडलाय, चेंडू येईल विजयी चौकार. सेमीफायनल क्रमांक 1चा हा थरार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्रिकेट. मी म्हटलं 6 चेंडू 24चा हा मॅच घेऊन जाईल का कोळगर संघ. मी म्हटलं सामना संपलेला नाहीये, कुणी जिंको, सामना कुणी जिंको, विजय क्रिकेटचा झालाय. मी पहिलाच म्हटलं 6 चेंडू आणि 24 धावा. सामना अद्याप जिवंत आहे. सामना कधी फिरेल असं म्हटलं जातं. कष्ट करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी जिद्द असावी लागते. ती जिद्द पाहिली सुरेश मध्ये. युके टायगर सारखी स्पर्धा खेळतोय, सिद्धार्थनगर प्रीमियर लीग खेळतोय, सातारा डिस्ट्रिक्ट आयकॉन ठरतोय. खेळाडूंना दाखवलं, परफॉर्म केला, सांघिक खेळ इथे घेऊन जातोय. 1 साइड मॅच झाली.